वेलकम फ्रॉम सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की शिक्षक भरतीला जे आहे ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। का आहे महत्त्वाची बातमी किंवा काय आहे महत्त्वाचे अपडेट्स आणि 3-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा तर जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की इतर अभ्यागतधारकांपर्यंत ही माहिती पोहोचणं खूप आवश्यक आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची आनंदाची गोष्ट अशी आहे, आयुक्त कार्यालयामार्फत जे आहे वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहे आणि शिक्षक भरतीसाठी पहिली जी महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे ती आहे आयुक्त कार्यालयामार्फत जे परिपत्रक निर्गमित करण्यात आलं होतं, ज्याच्या संदर्भात मी तुम्हाला अगोदर सांगितलं, आदेश आस्थापनांना देण्यात आलेले आहे आणि लवकरात लवकर तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करा त्या संदर्भात सुद्धा सूचना केलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यता पूर्ण करणं खूप आवश्यक आहे आणि जर समजा दिरंगाई झाली तर त्यावेळेस मात्र दिरंगाई झाल्यानंतर संच मान्यता पूर्वीचीच तुम्हाला जी सांगितली होती, संच मान्यता 2025 जी करण्याची सांगितली होती ती करणं खूप आवश्यक आहे आणि ती जर तुम्ही केली असेल तर तुमची जाहिरात लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर अपडेट करा। आणि लास्ट तारीख जी आहे जाहिराती अपलोड करण्यासाठी ती आहे 31 मे 2026। पहिली महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली आहे की आयुक्त कार्यालयामार्फत सर्वात अगोदर जे आहे सर्व आस्थापना ज्या असतील, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था किंवा वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना आता सद्यस्थितीमध्ये आयुक्त कार्यालयामार्फत पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि कडक आदेश देण्यात आलेले आहे जाहिरातींसंदर्भात। आता जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील। ठीक आहे। दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरतीसाठी यावर्षी 80% पद भरतीसाठी जे आहे मान्यता मिळालेली आहे आणि 80% पद भरती यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये होणार आहे। जी काही पदसंख्या रिक्त असेल संच मान्यता 2025-26 नुसार, बिंदू नामावली, रोस्टर यानुसार आणि शिक्षक समायोजनानंतर जी काही रिक्त पदसंख्या असेल त्यापैकी काही शिक्षकांची पदसंख्या जी आहे ती विचारात घेऊन आणि 80% पदसंख्या जी आहे तुम्ही जाहिरातीच्या स्वरूपात पवित्र पोर्टलवर देण्यासंदर्भात सुद्धा तरतूद जी आहे करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळं यावर्षी किती पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे तर यावर्षी 100% किंवा 80% पद भरती होणार आहे। तर त्याचं उत्तर आहे 80% पद भरती यावर्षी होणार आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी 70% पद भरती झाली होती आणि यावर्षी 80% पद भरती होणार आहे। म्हणजे आस्थापना कदाचित यावर्षी वाढू शकतात आणि जागा सुद्धा शिक्षक भरतीची यावर्षी वाढू शकतात। दुसरी महत्त्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे की आयुक्त कार्यालयामार्फत आदेश दिल्यानंतर खाजगी आस्थापना ज्या आहेत त्यांना मात्र लवकरात लवकर जाहिराती पवित्र पोर्टलवर अपडेट करणं किंवा अपलोड करणं खूप आवश्यक आहे। त्यांना स्वतंत्र टॅब देण्यात आलेला आहे। खाजगी आस्थापना असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था सेपरेट टॅब दिल्यानंतर तुम्ही सेपरेट टॅबद्वारे अगोदर पहिले रजिस्ट्रेशन करा। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची जी जाहिरात आहे 80% पद भरतीसाठी जी काही जागा असतील त्या जागा विचारात घेऊन योग्य फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमची जाहिरात जी आहे अपलोड करा जेणेकरून शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे ती चांगल्या पद्धतीने राबवेल। आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे, सगळ्यात चौथी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे ती आहे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती खूप वेगवान पद्धतीने राबवल्या जाणार आहे। माहिती अशी मिळते की सद्यस्थितीमध्ये आयुक्त कार्यालयामार्फत अगोदर जी आहे मुदत देण्यात आली होती 1 मे 2026 ते 31 मे 2026 पर्यंत जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात काही जाहिराती पवित्र पोर्टलला आलेल्या आहे। जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका, नगरपालिकेच्या, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या सुद्धा जाहिराती पवित्र पोर्टलला आलेल्या आहे, म्हणजे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांच्या जाहिराती सुद्धा पवित्र पोर्टलला येणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला अशी सांगितली की लवकरात लवकर या जाहिराती येण्यासाठी आयुक्त कार्यालयामार्फत हे आदेश जे आहे निर्गमित करण्यात आलेले आहे आणि वेगवेगळ्या आस्थापनांना हे आदेश मिळालेले आहे। त्याच्यामुळं जास्तीत जास्त जाहिराती आता पवित्र पोर्टलवर पहिले सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। सर्व आस्थापनांना अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल पवित्र पोर्टलवर आणि नंतर स्वतःची जाहिरात जी आहे ती पवित्र पोर्टलवर द्यावी लागेल। मात्र टर्म अँड कंडिशन अशी आहे की संच मान्यता 2025-26 पूर्ण असणं खूप आवश्यक आहे। आता आपल्यासाठी महत्त्वाची आणि जमेची बाजू अशी आहे की जास्तीत जास्त वेगवान पद्धतीने शिक्षक भरती 2025 कशा पद्धतीने राबवता येईल त्यासाठी आयुक्त कार्यालयामार्फत मात्र मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। शिक्षक भरती तुम्ही बघाल आता काही दिवसामध्ये जे आहे 31 मे ही शेवटची तारीख आहे। 31 मे 2026 तोपर्यंत जाहिराती अपलोड करण्यास सांगितलेलं आहे। दिरंगाई चालणार नाही आणि पूर्ण जाहिराती जी आहे 31 मे 2026 पर्यंत अपलोड होतील आणि नंतर पुढची जी प्रक्रिया आहे शिक्षक भरती प्रक्रियेची अभियोगधारक जे आहेत किंवा उमेदवार जे आहेत त्यांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नंतर मुलाखतीसाठी शिफारस करणे, नंतर मुलाखत यादी प्रसिद्ध करणे, एका साईटला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी निवड यादी प्रसिद्ध करणे आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे
आणि नंतर निवडीसाठी जे आहे उमेदवारांच्या शिफारस करणे किंवा त्यांना नियुक्ती देणे, या सर्व प्रोसेस ज्या आहेत खूप वेगवान पद्धतीने राबवल्या जाणार आहे अशी माहिती सुद्धा मिळते सद्यस्थितीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची जी अपडेट आहे ती अशी आहे, यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की न्यायालयाने स्थगिती दिली होती समायोजनाच्या प्रक्रियेला, तरी सुद्धा मात्र जे आहे शिक्षक भरती प्रक्रिया थांबता कामा नये आणि शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर कशी राबवता येईल त्याकडे मात्र शिक्षण आयुक्त कार्यालयाचं जे आहे लक्ष आहे आणि त्यासाठी सुद्धा जे आहेत प्रयत्न सुद्धा सुरू आहे. म्हणजे अभियोगधारक किंवा सर्व शिक्षक भरतीसाठी तयारी करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे, न्यायालयीन गोष्टी असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील, न्यायालयीन गोष्टी, संच मान्यता, बिंदू नामावली, रोस्टर आणि जाहिराती या संदर्भात मात्र वेगवान पद्धतीने हालचाली होताना दिसत आहेत. आणि 80% पद भरतीसाठी मान्यता दिलेली आहे किंवा 80% पद भरतीच करण्यास सांगितलेलं आहे, जेणेकरून शिक्षक अतिरिक्त जरी झाले तरी सुद्धा जी काही रिक्त पदसंख्या असेल 20% त्या पदसंख्येमध्ये त्यांची जी आहे त्यांना समायोजित केला जाईल किंवा त्या पदसंख्येसाठी जे आहे नंतर शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका जो आहे तो टळेल. तर ही माहिती खूप महत्त्वाची होती आणि हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक होती. आय होप या सर्व अपडेट ज्या आहेत 5च्या 5 अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणूनच म्हणलं मी की शिक्षक भरती प्रक्रियेला जे आहे खऱ्या प्रमाणामध्ये किंवा खऱ्या अर्थानं सद्यस्थितीमध्ये ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया 2025-26 राबवल्या जाणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमचा जो अभिप्राय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुमचे काही क्वेरीज असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. टेलिग्राम चॅनल जी आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, जेणेकरून एखादा शासन निर्णय, परिपत्रक किंवा कोणत्याही प्रकारचं एखादं जे PDF असते ती तुम्हाला सेंड केल्या जाते टेलिग्राम चॅनलला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आपलं जे आहे ॲक्टिव्ह आहे. व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा फॉलोअर्स आहेत. व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्यासाठी प्रयत्न करेल. व्हॉट्सअप चॅनलची लिंक जी आहे ती जर समजा काही व्हिडिओ अपलोड झाल्या मला टाकता नाही आली तरीसुद्धा मी थोड्या वेळानंतर जे आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक जी आहे तीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक महत्त्वाची आहे की विद्यार्थ्यांचा एक प्रश्न खूप प्रामुख्याने होता की सर शिक्षक भरती प्रक्रिया यावर्षी लांबणार का? तर शिक्षक भरती प्रक्रिया जास्त लांबणार नाही. ऑगस्टपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया, जुलै ऑगस्ट हार्डली 8 जुलै ऑगस्टपर्यंत जाईल. जास्तीत जास्त शिक्षक भरती प्रक्रिया लांबली तरी जुलै ऑगस्ट म्हणतोय मी, पण त्यापूर्वी सुद्धा शिक्षक भरती प्रक्रिया होऊ शकते. त्याच्यामुळं वेगवान पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया होईल आणि पुढची भरती प्रक्रिया किंवा टप्पा 2 जो आहे तो राबवल्या जाण्यासंदर्भात किंवा शासन ठरवेल की टप्पा 2 कशा पद्धतीने राबवायचा आणि पुढची टेट परीक्षेचं आयोजन कशा प्रकारे करायचं. आता सद्यस्थितीमध्ये त्याबद्दल अपडेट्स नाही आहे. आणि शिक्षक भरती किंवा कर्मचाऱ्यांची जी भरती आहे, शिक्षकेतर कर्मचारी भरती, त्या भरती प्रक्रियेसंदर्भात जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.